हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. सो लास्ट लेक्चरपासून आपण एंडोक्राइन सिस्टीम स्टार्ट केलेली आहे. सो एंडोक्राइन सिस्टीम आपण बघतोय की मेनली रिलेटेड विथ एंडोक्राइन ग्लँड, मेनली रिलेटेड विथ हार्मोन, आणि ह्याचं बेसिक आपण क्लिअर करायचा प्रयत्न करतोय. हे काही आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू नाही, हे फक्त तुमच्या बेसिक अंडरस्टँडिंगसाठी आहे की तुमचे हे ग्लँड सगळे कुठं लोकेटेड असतात आणि हे सगळे कसे काम करतात. ठीक आहे. सो आपण बघत आलेलो आहोत. आपण हायपोथॅलॅमस पण बघितला, अजून डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्या पूर्ण अजून एक स्लाईडचा एक शो आहे आपला, ज्यामध्ये तुमचं बेसिक पॉईंट मी दिलेले आहेत. त्यानंतर आपला मेन चॅप्टर चालू होईल, त्यानंतर आपल्या मेकॅनिझम स्टार्ट होतील. ठीक आहे. सो आता हा जो आहे तुमचा हा ॲड्रिनल ग्लँड आहे. ॲड्रिनल ग्लँडचा हा कट सेक्शन आहे. हा ॲड्रिनल ग्लँड कुठं प्रेझेंट आहे ही तुम्हाला दिसते किडनी, आणि या किडनीवर हा जो सुपिरियर पार्ट आहे तो आहे ॲड्रिनल ग्लँड. आणि जर ह्या ॲड्रिनल ग्लँडला मी असं कट केलं तर याच्यामध्ये याचे दोन सेक्शन होतील. एक आहे हा पार्ट, त्याला म्हणतो आपण कॉर्टेक्स. ॲड्रिनल कॉर्टेक्स तुम्ही आतापर्यंत ऐकले असेल, बट ॲड्रिनल कॉर्टेक्स हे काय असतात? सो दिस इज ॲड्रिनल कॉर्टेक्स. ॲड्रिनल कॉर्टेक्स हे 3 लेअरनी बनलेले आहेत. ठीक आहे. झोना ग्लोमेरुलासा, झोना फॅसिक्युलाटा अँड झेना रेटिक्युलारिस. तर हे 3 सेपरेट लेयर आहेत जे कॉर्टेक्समध्ये आहेत. आणि झोना ग्लोमेरुलासा रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ पर्टिक्युलर हार्मोन, झोना फॅसिक्युलाटा रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ पर्टिक्युलर हार्मोन, झोना रेटिक्युलारिस रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ पर्टिक्युलर हार्मोन. झोना ग्लोमेरुलासा तुम्हाला माहिती आहे अल्डोस्टेरॉन सिक्रेशन करतो, त्याला आपण मिनरलोकॉर्टिकॉइड्स म्हणतो, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स अँड सेक्स हार्मोन. तर हे अशा प्रकारचे हे 3 सेपरेट, आणि हे यांचं सगळ्यांचं सिंथेसिस या 3 लेअरमध्ये होतं. कुठून होतं? सगळ्यांचा स्टार्टिंग प्रोडक्ट आहे कोलेस्टेरॉल, जो आपल्या जीपॅडला विचारला जातो. कोलेस्टेरॉल रिस्पॉन्सिबल फॉर कोलेस्ट्रॉल ऍक्ट ॲज अ रॉ मटेरियल ऑफ सिंथेसिस ऑफ दिस ऑल टाइप्स ऑफ हार्मोन्स विच इज सिंथेसाइज्ड इन ॲड्रिनल ग्लँड, ॲड्रिनल कॉर्टेक्स. आणि जो हा इंटरनल पार्ट आहे, जो मधला हा जो पार्ट आहे, हा सगळा पार्ट आहे, याला म्हणतो आपण मेडुल्ला. ठीक आहे. मेडुल्ला रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ नॉर ॲड्रिनलिन अँड ॲड्रिनलिन. तुम्ही आपण एक बघितला होता सायटोक्रोमा. ठीक आहे. फिओसायटोक्रोमा आपण बघितलेला आहे. ॲड्रिनल ग्लँडचा ट्यूमर, यामध्ये आपण बघतो की एक्सेसिव्ह सिक्रेशन होतं. फेंटोलामाइन आणि फिनॉक्सिबेन्झामाइन हे ड्रग आपण तिथं ANA सिस्टीममध्ये यूज केले होते. आणि या हार्मोनमध्ये या ग्लँडमध्ये 2 डिव्हिजन तुम्हाला समजले असतील. हा तुमचा मेडुलाचा पार्ट आहे, हा तुमचा कॉर्टेक्सचा पार्ट आहे, आणि हा सगळा तुमचा ॲड्रिनल ग्लँड आहे. ॲड्रिनल ग्लँडचा हा एक कट सेक्शन आहे, ज्यामध्ये आपण हे ॲड्रिनल ग्लँडबद्दल डिस्कस करतोय. ठीक आहे. सो आय थिंक व्हेरी क्लिअर होत असेल तुम्हाला, हे क्रिस्टल क्लिअर होत असेल की कसा ग्लँड असतो. आता याचा जो पुढचा पार्ट आहे की हे सिंथेसिस काय आहे, हे सिंथेसिस काय आहे, हे सिंथेसिस काय आहे, या झोना ग्लोमेरुलासा याची काय ॲक्शन आहेत बॉडीवर, फॅटवर काय ॲक्शन आहे, ग्लुकोजवर काय ॲक्शन आहे, याची आपल्या बॉडीच्या आयन्सवर, सोडियमवर काय ॲक्शन आहे, किडनीवर काय ॲक्शन आहे, हे सगळे आपल्या जीपॅटचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट हाच आहे. पहिल्यांदा हे कोण कुठं प्रेझेंट आहे हे जीपॅटला विचारलं जातं. जीपॅट 2017चा क्वेश्चन बघा, जीपॅट क्वेश्चन पेपर बघा, तुम्हाला याच्यावरचा क्वेश्चन त्यामध्ये दिसेल. ठीक आहे. ॲक्टिंग ऑन फॅट हे जे आहे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, यांचं तुमच्या ग्लुकोजवर काय मेकॅनिझम आहे, हायपरग्लायसेमिया करतात का हायपोग्लायसेमिया करतात, हे सगळं तुम्हाला या 1 by 1 मध्ये तुम्हाला दिलं जाईल. ठीक आहे. सो हे झाला तुमचा ॲड्रिनल ग्लँड. आणि त्यानंतर जो तुमचा लास्ट जो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे तुमचे जे काही बॉडीमध्ये दुसरे हॉर्मोन्स आहेत, सेक्स हार्मोन. ठीक आहे. सेक्स हार्मोन त्याच्यामध्ये गोनॅड्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. मेनली मेल अँड फिमेल हे आपण बघणार आहोत. आपले जे काही म्हणजे हार्मोन आहेत, अँड्रोजन असतील, टेस्टेस्टेरॉन असेल. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन असेल. हे सगळे हार्मोन्स हे गोनॅड्स म्हणून काम करतात. अँड FH अँड LSH यांचं सिक्रेशन होतं. SH आपल्याला आपण बघितलेलं आहे. कोणतं सिक्रेशन म्हणतोय मी? FH अँड LH, FH अँड LSH. ठीक आहे. फोलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अँड ल्युटिलायझिंग हार्मोन हे 2 सिक्रेट होतात आपल्या पिट्युटरी ग्लँडमधून, आणि ते रेग्युलेट करतात सिक्रेशन ऑफ टेस्टोस्टेरॉन, सिक्रेशन ऑफ प्रोजेस्टेरॉन. हे आपल्याला पूर्ण मेकॅनिझम, पूर्ण कन्सेप्टनी हे बघणार आहोत. अँड हे सगळ्या मेकॅनिझम तुमच्या मी बेसिककडे घेऊन जाणार आहे, तुमच्या ऑस्टिओजेनेसिसला,
कसं ओव्ह्युलेशन होतं, कुठं होतं, कोणत्या ट्रॅकने होतं, हे सगळं या सेक्शनमध्ये या पर्टिक्युलर या टाईमला ते पहिलं घेतलं जाईल, त्यानंतर हे घेतलं जाईल. त्यामुळे मे बी आपला हार्मोनल सिस्टीम पण थोडा टाईम घेऊ शकतो. ठीक आहे. सो या पार्टला टाईम लागेल आणि तो आपण एकदम प्रॉपरली घेणार आहोत. ठीक आहे. ज्या वेळेला आपण मेल बद्दल बोलू, ठीक आहे, मेलमध्ये तुम्हाला माहीत आहे हे तुमचे जे काही ऑर्गन आहेत याला म्हणतो आपण टेस्टिस, जे की रिस्पॉन्सिबल असतात तुमच्या टेस्टोस्टेरॉन सिक्रिशनसाठी. त्यानंतर हे फिमेलमध्ये आहे त्याला म्हणतो आपण ओव्हरी. ठीक आहे. तर हे तुमचं जे ट्रॅक आहे याच्या 3 लेअर असतात. ठीक आहे. आणि यांचा जो ट्रॅक आहे याच्याबद्दल आपण स्टडी करणार. कुठं एक्स फॉर्मेशन होतं, मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये काय होतं, कोणत्या फेजेस असतात. ठीक आहे. हे सगळं बेसिक एक क्वेश्चन येण्याचे चान्सेस इथं आहेत तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर. तर बेसिकली तुमचं ॲनाटॉमिक कव्हर केलं जाईल, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बिफोर स्टार्टिंग द फिमेल सेक्स हॉर्मोन, आणि त्यानंतर तुमचे हॉर्मोन हे डिटेलमध्ये स्टडी केले जातील. तर याचा फायदा असा असेल की तुमचं बेसिक प्लस फार्माकोलॉजी प्लस ॲडव्हान्स लेवल हे सगळं तुमचं क्लिअर होईल. अँड तीच माझी अपेक्षा आहे की हे सगळं तुमचं क्लिअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो आता बघा जो नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे आपला नेक्स्ट पार्ट तुम्ही बघू शकता 1 मिनिटमध्ये फक्त. ठीक आहे. तर हा थोडा पार्ट आहे जो आपल्या रायटिंगमध्ये पण येऊ शकतो आणि तो आपल्या हे फक्त जनरल इंट्रोडक्शन म्हणून आपण देतोय. हे तुमच्या ॲक्च्युअल सेक्शन ज्यावेळेला चालू होईल शिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारची PPT दिली जाणार नाही, PPT दाखवली जाणार नाही. आणि हां, जर क्लासिफिकेशन असतील ते लिहिण्यासाठी ते लिहिण्याआधी इथं दाखवली जातील डायरेक्ट. हा आपल्या डिजिटल बोर्डचा फायदा असेल की जो रायटिंग पार्ट आहे तो इथं दिला जाईल, बट जो कन्सेप्च्युअल पार्ट आहे तो तिथं समजवला जाईल. ठीक आहे. तर आपल्या चॅप्टरचं नाव आहे केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन, याला म्हणतो आपण एंडोक्राइन सिस्टीम. केमिकल कोऑर्डिनेशन हे कुणासोबत, तुमच्या न्यूरल सिस्टीम सोबत, आणि याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. तर ह्यानंतर तुम्ही असंच फील होईल की ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. तर या चॅप्टरमध्ये हेच बघायचं की यांचा रोल काय आहे, हे कसे काम करतात, बेसिक थिंग्स इथं कव्हर केले जातील. आणि जे काही आपलं मेन फोकस आहे ते नेक्स्ट क्लासपासून आपलं जे काही पूर्ण चॅप्टर चालू होईल ओरल हायपोग्लायसेमिक एजंट, त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला एंडोक्राइन सिस्टीम बद्दल पूर्ण क्लिअर केलं जाईल. ठीक आहे. तर ही आहे तुमची एक सिस्टीम, त्याला म्हणतो आपण न्यूरल सिस्टीम, आणि दुसरी आहे तुमची एंडोक्राइन सिस्टीम. तर या 2 सिस्टीम जॉईंटली कोऑर्डिनेट करतात एकमेकाला आणि हे रेग्युलेट करतात फुल फंक्शन ऑफ बॉडी, पॅथोफिजिओलॉजी ऑफ बॉडी. ठीक आहे. जे काही फिजिओलॉजिकल कंडिशन आहेत, फिजिओलॉजिकल फंक्शन आहेत, हे न्यूरल सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीम हे जॉईंटली कोऑर्डिनेट करून हे फंक्शनिंग करतात. ठीक आहे. हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे की ही न्यूरल सिस्टीम ही एक्झॅक्टली आणि व्हेरी फास्टली असते. अँड ही जी आहे तुमची आणि यांचं जर लक्षात असतो, न्यूरल सिस्टीमचे जे लोकेशन आहेत खूप स्पेसिफिक आहेत. ठीक आहे. त्यांचे टार्गेट खूप स्पेसिफिक आहेत, शॉर्ट ठिकाणी आहेत. बट ही जी आहे एंडोक्राइन सिस्टीम ही स्लो आहे बट वाईडली स्प्रेड आणि लॉंग लास्टिंग आहे. यांचा जो रिस्पॉन्स असतो हा शॉर्ट पिरियड ऑफ टाईमसाठी असतो, बट हार्मोनल रिस्पॉन्स हा खूप लॉंग लास्टिंग असतो. त्याच्यामध्ये कोणतेही हॉर्मोन्स असतील, तुम्हाला माहीत आहे की सगळे हॉर्मोन्स हे तुमच्या इनिशियल ज्यावेळेला बर्थ होते त्यापासून रेग्युलेट नाही होत. अडल्ट फेजमध्ये काही हॉर्मोन्स सिक्रेट होतात आपल्या बॉडीमध्ये, बेड असेल किंवा तुमचे जे काही अनवॉन्टेड हेअर ग्रोथ असतील किंवा तुमच्या बॉडीमधले चेंजेस असतील, मेनली इन फिमेल जे काही ब्रेस्ट फॉर्मेशन असेल. ठीक आहे. हे सगळ्या चेंजेस बॉडीच्या हे रेग्युलेट करतं हार्मोनल सिस्टीम, आणि हे आफ्टर सम म्हणजे पर्टिक्युलर पिरियडमध्ये हे सिक्रेट होतात. सगळेच हार्मोन हे आपल्या बॉडीमध्ये बर्थ नंतर प्रेझेंट नसतात. ठीक आहे. हे पण लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर बघा की जेवढे काही आहेत हे सगळा पार्ट तुमच्या फक्त जस्ट फॉर नॉलेजसाठी दिलेला आहे. ठीक आहे. ब्रँच ऑफ बायोलॉजी डील्स विथ स्टडी ऑफ एंडोक्राइन सिस्टीम, त्या ब्रांचला म्हणतो आपण एंडोक्राइनोलॉजी. आणि हे आपला पार्ट येऊ शकतो, हा आपला क्वेश्चन येऊ शकतो. इम्पॉर्टंट लिहून घ्या की फादर ऑफ एंडोक्राइनोलॉजी कोण आहे. थॉमस ॲडिसन हा तुमचा फादर आहे, ज्यांनी फर्स्ट कन्क्लुजन दिलं तुमच्या एंडोक्राइन सिस्टीमवर. हार्मोनल्स कसे काम करतात, कसे सिक्रेट होतात, हे सगळं त्यांनी इथं क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा की जे तुमचं सबस्टन्स आहे जो तुमच्या एंडोक्राइन ग्लॅन्डमधून सिक्रेट होतो त्याला म्हणतो आपण हॉर्मोन. आणि हॉर्मोन्स याला ग्रीक वर्ड आहे, त्याला म्हणतो टू एक्साइड.
ग्रीक वर्डमध्ये जर तुम्ही त्याचं जर ॲक्च्युअल वर्ड बघितला तर हॉर्मेन, अँड याचा मिनिंग आहे टू एक्साइट. ठीक आहे, याचा मिनिंग आहे टू एक्साइट. एक्साइट म्हणजे काय, एक्साइटेशन काय असतं, रिस्पॉन्स काय असतो, कोणत्या वेनी ते ॲक्ट करतात, बॉडीमध्ये गेल्यावर ते कसं तुमच्या बॉडी सिस्टीमला स्टिम्युलेट करतात. टेस्टेस्टेरॉन इजॅक्युलेशन आपण बघतो, ओव्हरीज त्यामध्ये म्हणजे ज्यावेळेला एक फॉर्मेशन होतं त्यावेळेला तुमचं स्पर्म्स एंटर करतात, एम्ब्रिओ फॉर्मेशन होतं आणि चाइल्ड बर्थ होते. हे सगळं एक फेजेस आहेत, हे एक्साइटेशनच आहे एक प्रकारचं. ठीक आहे, तर हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, अँड बघा की आता ज्या वेळेला हॉर्मोन्स रिलीज झाला, आता बघा ह्या ठिकाणी हे तुमचा पिट्युटरी ग्लँड आहे, हा हा पोस्टेरियर आहे, हा अँटेरियर आहे. लक्षात असू द्या, पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड ओनली रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ 2 हॉर्मोन्स, दॅट इज वन ऑफ ऑक्सिटोसिन अँड दुसरा आहे तो म्हणजे तुमचा ADH. ठीक आहे, हे 2 हार्मोन या ठिकाणी सिक्रेट होतात, ऑक्सिटोसिन अँड ADH. ठीक आहे, जो तुमचा इंटरमिडिएट लोब असतो तो असतो MSH सिक्रेट करतो, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. अँड हा जो आहे पोस्टेरियर लोब हा रिस्पॉन्सिबल आहे मॅक्झिमम हार्मोनल सिक्रेशनसाठी. प्रोलॅक्टिन असेल, तुमचा ACTH असेल, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असेल, LH असेल, FSH असेल, हे सगळे हार्मोन्स तुमचे या पोस्टेरियर लोबमधून सिक्रेट होतात. फॉर एक्झाम्पल आपण बघतोय आता या ठिकाणी ACTH. ठीक आहे, ACTH सिक्रेशन होतं तुमच्या पोस्टेरियर पासून, बट याचा फंक्शन, याचा रोल आहे तुमच्या ॲड्रिनल कॉर्टेक्सवर. ठीक आहे, हे आपण बघितलं. आता ॲड्रिनल ग्लँड आपण मगच बघितला. या ठिकाणी जी सगळ्यात आउटर लेअर आहे याला म्हणून आपण झोना ग्लोमेरुलासा, त्या याच्यावर त्याचे रिसेप्टर प्रेझेंट आहेत. ठीक आहे, या ठिकाणी याचं काम आहे. म्हणून जे हार्मोनल सिक्रेशन होतं हे डायरेक्टली कुठं होते, ब्लडमध्ये, त्यामुळे आपण याला एंडोक्राइन ग्लँड म्हणतोय. आणि ब्लडमधून ते सर्क्युलेट होतात आणि ॲक्ट करतात स्पेसिफिक रिसेप्टारवर, आणि त्यांची ॲक्शन ही खूप स्पेसिफिक असते, कुठंही ते ॲक्ट करत नाहीत. ठीक आहे, जे हार्मोनची जी टर्म आहे ही कॉइन केलेली आहे स्टार्लिंगनी. फर्स्ट हार्मोन जो आयडेंटिफाय झाला आहे तो म्हणजे सिक्रेटिन. ठीक आहे, हे पण तुम्हाला सांगेल मी. हार्मोन हे नॉन न्यूट्रिएंट आहेत, केमिकल मॅसेंजर आहेत, इंट्रासेल्युलरली काम करतात आणि ते ट्रेस अमाऊंटमध्ये प्रोड्यूस होतात. ठीक आहे, तर हे सगळे पॉईंट्स जस्ट फॉर युअर नॉलेज, आणि हे तुमचं बेसिक काही कन्सेप्ट असतील त्यांच्यासाठी. अदरवाईज याचा काही आपल्या एंडोक्राइन सिस्टीममध्ये जास्त रोल नाही आहे. फक्त हे जर बेसिक लेवलला जर जाऊन त्यांनी जर एखादे क्वेश्चन विचारत असतील तर तुम्हाला ते माहीत पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर बघा की हे एक तुमचं सेम आहे की मॉलिक्युलर वेट लो असतो, हे काम करतात, हे बॉडीमध्ये स्टोअर केले जातात, हे पण आपल्याला काही जास्त कामाचं नाही आहे. बट हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण आपल्या हार्मोनल सिस्टीममध्ये काही ड्रग आहे जे डाऊन रेग्युलेटर आहेत, काही ड्रग आहेत ते अप रेग्युलेटर आहेत. ठीक आहे, तर हे आपल्याला माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे की व्हॉट इज मीन बाय डाऊन रेग्युलेशन, व्हॉट इज मीन बाय अप रेग्युलेशन. सो डाऊन रेग्युलेशन म्हणजे काय की इफ द हार्मोन प्रेझेंट इन एक्सेसिव्ह, जर एक्सेस कॉन्सन्ट्रेशनमध्ये जर हार्मोन्स प्रेझेंट असतील तर त्या ठिकाणी तुमच्या रिसेप्टरचं काय होतं, इफेक्ट हा डिक्रीज होतो बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ हार्मोन. त्या कंडिशनला म्हणतो आपण डाऊन रेग्युलेशन. ठीक आहे, त्या कंडिशनला म्हणतो आपण डाऊन रेग्युलेशन. अँड हे डाऊन रेग्युलेशन रिस्पॉन्सिबल फॉर कितीही तुम्ही हार्मोनल सिक्रेशन होऊ द्या, तुम्हाला रिस्पॉन्स मिळत नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा की आता हे तुम्हाला या ठिकाणी हे एक्झाम्पल दिलेलं आहे की LH हे ल्युटिलायझिंग हॉर्मोन्सचे रिसेप्टर डिक्रीज होतात बिकॉज ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ LH हॉर्मोन. अप रेग्युलेशन म्हणजे काय की ज्या वेळेला तुमच्या रिसेप्टरमध्ये, रिसेप्टर साईटला हार्मोनलचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी आहे, खूप लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये तुमचं हार्मोनल सिक्रेशन होत असेल तर ह्या हार्मोनल सिक्रेशनला तुमचे रिसेप्टर हे खूप सेन्सिटिव्ह होतात, म्हणजे कमी कॉन्सन्ट्रेशनला पण ते ॲक्टिवेट होतात बिकॉज ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ हार्मोन्स. ठीक आहे, तर हे 2 पॉईंट आहेत जे आपल्या याच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. आणि या कंडिशनला म्हणतो आपण अप रेग्युलेशन, जे की तुम्हाला आपल्या जनरल फार्माकोलॉजीच्या कोणत्याही बुक्समध्ये एवढ्या स्पेसिफिक वेनी दिलेलं नाही आहे. आपण हे बेसिक वेकडे जातोय, ॲनाटॉमी आधी कव्हर करतोय आणि ह्या ॲनाटॉमीमधून आपण हे स्टडी करतोय. ठीक आहे, तर हा एक चार्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला कधी असे क्वेश्चन आहेत तुम्ही बघू शकता, मोस्ट ऑफ एक्झाममध्ये हे क्वेश्चन विचारलेले आहेत आणि याला तुम्ही हायली इम्पॉर्टंट करून ठेवा, कारण नेचर ऑफ हार्मोन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ESIC एक्झाम देत असाल किंवा तुम्ही कोणतेही एक्झाम देत असाल तर त्या एक्झामला हे विचारलेलं आहे की तुमचे प्रोटेनियस नेचरचे हार्मोन्स कोणते आहेत,
ठीक आहे, हे सगळे कोण आहेत, हे तुमचे प्रोटीनियस नेचरचे हार्मोन्स आहेत. ठीक आहे, आणि हे प्रोटीन्स हे कुठून ना कुठून तुम्हाला जनरेट झालेले दिसतील. ठीक आहे, हे अमायनो ऍसिड डेरिव्हेटिव्ह आहेत. अमायनो ऍसिड डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, की हे कुठून तरी अमायनो ऍसिड पासून जनरेट झालेले आहेत. थायरॉक्झिन मध्ये तुमचा T3 असेल ट्राय आयडो थायरोनिन, किंवा T4 असेल टेट्रा आयडो थायरोनिन. हे T3 T4 म्हणजे काय, हे डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ आयोडीन कंपाऊंड प्रेझेंट इन बॉडी, मॉइटी, त्याला म्हणतो आपण. T3 3 आहे, T4 4 आहेत. MIT अँड DIT तुम्हाला हे माहित असेल, तुम्ही हे बघणार आहोत. MIT अँड DIT हे काय आहे, डाय आणि मोनो. ज्या वेळेला 1 MIT आणि 1 DIT हे कंबाईन होतात, त्यावेळेला तो M1 आणि 2 हा बनवतो T3. हे तुम्हाला एकदम प्रॉपर वेनी पूर्ण सिंथेसिस तुमच्या अपकमिंग क्लासेसमध्ये कव्हर केलं जाईल. अँड वेन एव्हर द कॉम्बिनेशन ऑफ 1 DIT अँड 1 DIT अनदर DIT, त्यावेळेला तुमचा हार्मोन बनतो, तो म्हणजे T4. तर हे सगळं डिपेंड आहे तुमच्या आयोडीनच्या ट्रॅपिंगवर, सोडियम ट्रान्सपोर्टरवर. ठीक आहे, तर हे तुम्हाला सोडियम आयोडाईड ट्रान्सपोर्टर म्हणू शकता तुम्ही त्याला, जे की मेनली रिस्पॉन्सिबल असतं तुमच्या फोलिकल जे काही वॉल आहे, फोलिक्युलर सेल्सच्या वॉलवर जे आयोडीनची इंटरॅपमेंट आहे त्याच्यासाठी. आणि हे सगळं तुम्हाला सांगितलं जाईल. ठीक आहे, तर आपण हे बघतोय की हा एक हार्मोन आहे. हे तर आपण बघितलेलं आहे, इफिनेफ्रिन, नॉर इफिनेफ्रिन. ठीक आहे, ॲड्रिनलिन, नॉर ॲड्रिनलिन यांचंच मिथायलेशन. आणि यांचं सिंथेसिस कुठून झालंय तुम्हाला माहित आहे, टायरोसिन, एल डोपा, डोपामाइन, टायरोसिन, अमिनो ॲसिड आहे. ठीक आहे, अमिनो ॲसिड हे तुम्हाला माहित आहे. पॉलिमर ऑफ प्रोटीन कशाने बनलेले आहेत, पॉलिमर ऑफ अमिनो ॲसिड लिंक्ड बाय पेप्टाइड लिंकेज. हे पण आपण बघतो. हिस्टामाइन, हिस्टिडीन पासून सेरोटोनिन अँड मेलाटोनिन, लक्षात असू द्या, हे ट्रिप्टोफॅन पासून त्यांचं सिंथेसिस झालेलं आहे. आणि हा क्वेश्चन, हा मेलॅनिनचा क्वेश्चन होता ESIC एक्झाम 2019च्या एक्झामला हा क्वेश्चन होता. ठीक आहे, तर या सगळ्यात तुमचं ड्रग इन्स्पेक्टर असेल किंवा तुमचं ESIC नाही, हे DI एक्झामच्या प्रिपरेशनसाठी होता. ठीक आहे, हे DIच्या एक्झामला होता, DI 2019 तुम्ही जर पेपर बघाल तर त्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल की मेलॅनिन सिंथेसाइज्ड फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग अमिनो ॲसिड, ट्रिप्टोफॅन. हे तुम्हाला माहीत पाहिजे, म्हणून एवढं बेसिक लेवलनी आपण घेतोय. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जो तुमचे शॉर्ट पेप्टाइड आहेत. शॉर्ट पेप्टाइड म्हणजे काय, अमिनो ॲसिड्स आहेत बट पेप्टाइड लिंकेज हे शॉर्ट आहेत. वेसोप्रेसिन तुम्हाला माहित आहे, हे नोन्या पेप्टाइड आहे. हा पण तुमचा नोन्या पेप्टाइड आहे. हे पेप्टाइड आहेत, पेप्टाइड लिंकेज आहेत. आणि तुम्हाला माहित आहे वेसोप्रेसिन हा कोण आहे, अँटी डायरोटिक हार्मोन आहे, जे की आपण डायरोटिक्समध्ये बघितलेलं आहे. याचं रिलीज होतं तुमच्या पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड म्हणून. ठीक आहे, इथं दिलंय हायपोथॅलामस, बट इट इज नॉट हायपोथॅलामस. हायपोथॅलामसमधून यांचं सिक्रेशन होत नाही, यांचं रेग्युलेशन होतं हायपोथॅलामस पासून, बट हे ॲक्च्युअल सिक्रेट होतात तुमच्या पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड पासून. ठीक आहे, त्यानंतर तुमचं जे MSH आहे, ॲडिनो हायपोफायसिस, न्यूरो हायपोफायसिस, असे 2 टाईप्स आहेत जे तुम्हाला मी सांगतोय. अँटेरियर आणि पोस्टेरियर तेच टाईप त्यांनी क्लासिफाय केलेले आहेत, ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर लॉंग पेप्टाइड त्याच्यामध्ये फर्स्ट वन पॅराथायरॉइड हार्मोन PTH हा कुठं आहे प्रेझेंट, PTH तुमच्या थायरॉइड ग्लँडच्या बॅक व्ह्यूनी प्रेझेंट आहे. PTH ग्लँड, PT ग्लँड म्हणू शकतो, आणि तो रिलीज करतो तुमचा पॅराथायरॉइड हार्मोन. ठीक आहे, त्यानंतर इन्सुलिन सिक्रेटेड फ्रॉम बीटा सेल, पॅनक्रियाटिक बीटा सेल आणि हा पॅनक्रियाज. ठीक आहे, त्यानंतर थायरोकॅल्सिटोनिन हा कुठून सिक्रेट होतो, तुमच्या थायरॉइड ग्लँडपासून. थायरॉइड ग्लँड सिक्रेटेड मेनली 3 टाइप्स ऑफ हार्मोन, T3, T4 अँड कॅल्सिटोनिन. हे तिघही काम करतात. तिघांचे फंक्शन आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. अँटीथायरॉइड हार्मोन्स, अँटीथायरॉइड ड्रग्स पण आपण बघणार. त्याच्यामध्ये सिंथेसिस ब्लॉकर, सिम्पोटर ब्लॉकर, पेरिफेरल कन्व्हर्जन ब्लॉकर, हे सगळं बघायचं आहे आणि आपण बघू. ठीक आहे, त्यानंतर ACTH हा पण तुमच्या पोस्टेरियर लोबपासून सिक्रेट होतो, तुमच्या तुमच्या पिट्युटरी ग्लँडच्या. त्यानंतर काही हार्मोन आहेत जे ग्लायकोल प्रोटीन आहेत, TSH, FSH आणि LH. ठीक आहे, त्यानंतर काही, आणि हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत, स्टेरॉइड नेचरचे हार्मोन्स. मिनरलोकॉर्टिकॉइड्स ॲड्रिनल ग्लँड,
ठीक आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स ॲड्रिनल कॉर्टेक्स, हे पण तुमच्या ॲड्रिनल कॉर्टेक्समध्ये झोना ग्लोमेरुलासा, झोना फॅसिक्युलाटा, ठीक आहे. टेस्टेस्टेरॉन हे रेग्युलेशन आहे, यांचं सिंथेसिस होतं टेस्टिसमध्ये, बट यांचं रेग्युलेशन करतो तुमचा मास्टर ग्लॅन्ड, पिट्युटरी ग्लॅन्ड, आणि इस्ट्रोजन्स हे तुमच्या ओव्हरीमध्ये, आणि अशा प्रकारे हे तुम्हाला बघायला मिळेल, ठीक आहे. आणि प्रोजेस्टेरॉन पण तुमच्या ओव्हरीमध्ये. तर यांचं सिंथेसिस, यांचं रिलीज, हे सगळं तुमचं डिटेलमध्ये स्टडी केलं जाईल. बट यू शुड नो व्हॉट इज द बेसिक ऑफ हॉर्मोन्स. यामुळे एवढं सगळं आपल्याला चालू आहे, आणि त्यामध्ये मी एवढं सगळं कवर त्याच्यासाठीच तुमचं करून घेतोय, ठीक आहे. सो बघा, हे झाला तुमचा जो क्लास होता, तो डिपेंडिंग अपॉन जे काही तुमचं नेचर आहे, प्रोटीनियस आहे, लॉंग पेप्टाइड, शॉर्ट पेप्टाइड. बट हा जो क्लास आहे, हा आहे तुमचे 2 टाईपचे हार्मोन्स, जे की लिपिड सोल्युबल आहेत अँड वॉटर सोल्युबल आहेत. सो कोणते कोणते लिपिड सोल्युबल आहेत? थायरॉइड, स्टेरॉइड्स अँड नायट्रिक ऑक्साईड. अँड हे जे आहेत वॉटर सोल्युबल, अमाइन, पेप्टाइड अँड तुमचे इक्योसनाइट्स, जे काही डेरिव्हेटिव्ह हार्मोन्स आहेत, हे सगळे कसे आहेत? हे वॉटर सोल्युबल हार्मोन्स आहेत. तर याच्यामध्ये काही जे काही म्हणजे पॉईंट्स आहेत, जे मी तुमच्या इथं हायलाईट केलेले आहेत, जे बेसिक लेवलला विचारले जातात, की स्टेरॉइड हार्मोनचं सिंथेसिस कुठून होतं? स्टेरॉइड हार्मोनचं सिंथेसिस सगळ्या तुमच्या कोलेस्ट्रॉलपासून होतं, मी मागच सांगितलं, ठीक आहे. 2 थायरॉइड हार्मोन्स हे सिक्रेट होतात, आणि यांचं जे सिंथेसिस आहे, ते कुठून होतं? आयोडीनच्या अटॅचमेंटपासून होतं आणि अमायनो ॲसिडपासून होतं, जो की तुमचा टायरोसिन आहे, ठीक आहे. कॅटाकोल्स, इफिनेफ्रिन, नॉरिफिनेफ्रिन, डोपामाइन, हे जी सिंथेसाइज होतात, हे सिंथेसाइज होतात तुमच्या अमायनो ॲसिड टायरोसिन पासूनच. आणि त्यामुळे या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि ॲराचिडोनिक ॲसिड पासून काही हार्मोन्स बनतील, जे की 20 कार्बन कंपाऊंड आहे, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. ॲराचिडोनिक ॲसिडमध्ये किती बॉन्ड असतात? 4 डबल बॉन्ड असतात, जे तुम्हाला तुमच्या लिपिड चॅप्टरमध्ये, बायोकेमिस्ट्रीमध्ये मी हे कव्हर करणार आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा की आपले 2 टाईपचे ग्लॅन्ड होते, मी सांगितलं होतं की एक आहे एक्झोक्राइन ग्लॅन्ड आणि सेकंड आहे एंडोक्राइन ग्लॅन्ड. एक्झोक्राइन ग्लॅन्ड ज्यांचं सिक्रिशन डायरेक्ट कुठं होतं? तुमच्या पर्टिक्युलर लोकेशनला होतं, नॉट इन युअर ब्लड सर्क्युलेशन डायरेक्टली. तर याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत तुमचे जे काही स्वेट ग्लॅन्ड असेल, सेबेसियस ग्लॅन्ड असेल, त्यानंतर तुमचं सलायव्हरी ग्लॅन्ड असेल, तर हे सगळे ह्या ठिकाणी डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड असतील, हे सगळे तुमचे एक्झोक्राइनचे ग्लॅन्ड आहेत, ठीक आहे. जो नेक्स्ट पार्ट आहे एंडोक्राइन ग्लॅन्ड, हे तुम्हाला माहीत असेल, हे डक्टलेस आहेत, ते मगाचे जे होते विथ डक्ट आहेत. तर यांचं सिक्रिशन हे डायरेक्टली इंटू सर्क्युलेशन, पिट्युटरी असेल, थायरॉइड असेल, पॅराथायरॉइड असेल, ॲड्रिनल असेल, पिनाईल असेल, त्यानंतर इन्सुलिनचं पॅनक्रियाजमधले अल्फा, बीटा, डेल्टा हे असतील, हे सगळे हे एंडोक्राइन ग्लॅन्डचे एक्झाम्पल आहेत, ठीक आहे. तर हे आय थिंक सगळे पार्ट्स तुमचे कव्हर झालेले आहेत. अँड लोकल हार्मोन, याच्यामध्ये पण याचे 2 टाईप आहेत लोकल हार्मोनचे. एक आहे तो म्हणजे ॲटोक्राइन आणि दुसरा आहे पॅराक्राइन. ॲटोक्राइन आणि पॅराक्राइनमध्ये एवढा फरक आहे, फक्त लक्षात असू द्या की ॲटोक्राइन म्हणजे काय? लोकल हार्मोन म्हणजे असे हार्मोन्स की जे तुमच्या सेलमध्ये लोकली प्रेझेंट होतात, जसं आपले डायजेस्टिव्ह सिस्टीमचे हार्मोन्स असतील, ल्युकोट्राइनचे हार्मोन असतील, नायट्रिक ऑक्साईड हा हार्मोन असेल, जो सिक्रेट होतो आणि तो काम पण करतो त्याच ठिकाणी. तर हे 2 वेळा इकडं तुमच्या नेक्स्ट स्लाइडमध्ये ते दिलेलं आहे बघा, की जे तुमचे कोणते हार्मोन बघतोय आपण? पॅराक्राइन हार्मोन. या ठिकाणी थोडं हायलाईट करून बघा, हा जो पॅराक्राइन रिसेप्टर आहे, हा पॅराक्राइन रिसेप्टर, जे की हा पॅराक्राइन हार्मोन आहे, जो रिलीज झाला एका सेलमधून आणि ऍक्ट करतोय दुसऱ्या सेलवर, याला म्हणतो आपण पॅराक्राइन. दुसरा आहे ॲटोक्राइन, रिलीज झाला त्याच सेलमधून आणि ऍक्ट करतो त्याच रिसेप्टरला, त्याला म्हणतो आपण ॲटोक्राइन रिसेप्टर, जो की तो त्याला बाइंड होतो. अँड हे आहे तुमचे जे आतापर्यंत बघतोय आपण, जे बॉडीमध्ये येतात, तुम्हाला माहीत आहे बॉडीमध्ये येतात, बॉडीमध्ये ते काम करतात. एंडोक्राइन असतील, एक्झोक्राइन असतील, एक्झोक्राइन पण बॉडीमध्ये एंटर करतात, बट आफ्टर सम टाइम, काही वेळानंतर. बट एंडोक्राइन ग्लॅन्ड तर डायरेक्टली बॉडीमध्ये येतात, त्यामुळे त्या हार्मोनला एक इथं ब्रॉडली क्लासिफाय केलेलं आहे, ते म्हणजे सर्क्युलेटिंग हार्मोन, ठीक आहे. आणि याच्यामध्ये जे हार्मोन आहेत याला म्हणतो आपण लोकल हार्मोन. लोकल हार्मोन म्हणजे काय? हे कधीच तुमच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये येत नाहीत. सो लोकल हार्मोन क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, एक आहे पॅराक्राइन आणि दुसरा आहे ॲटोक्राइन. पॅराक्राइन म्हणजे काय? की रिलीज होतात एका सेलमधून आणि ऍक्ट करतात दुसऱ्या सेलवर, याला म्हणतो आपण पॅराक्राइन. आणि जे रिलीज होतात
त्याच सेलमधून आणि ॲक्ट करतात त्याच सेलवर, याला म्हणतो आपण ॲटोक्राईन. तर अशा प्रकारचे हे एक्झाम्पल काही ग्लँड आहेत जे आता बघा, हे एनओ आहे, त्यानंतर एंडोथेलियल सेल्स हे रिलीज करतं आणि ब्लड तुमचे लगेच ब्लड वेसल्स हे काय करतं, डायलेट करतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे ह्याचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, सो इथपर्यंत आपण ओव्हरव्ह्यू बघत होतो आणि या ओव्हरव्ह्यूपर्यंत आपल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असतील हे मी ॲझ्युम करतो. आणि जो आपला नेक्स्ट हे सगळं शॉर्ट होतं, हे तुमच्या कोणत्याही प्रकारच्या, ठीक आहे, कोणत्याही तुमच्या चॅप्टरची सुरुवात नाही किंवा कोणत्याही चॅप्टरचं बेसिक मेकॅनिझम नाही आहे. हे जस्ट फॉर तुमच्या बेसिक नॉलेज जे तुम्हाला काही जणाला आहे, काही जणाला माहीत नाही, हे फक्त कवर करण्यासाठी आपण इथपर्यंत बघत होतो. ठीक आहे, तर हे अशा टाईपचे सगळे ग्लँड्स आपण कवर करतोय. एक तुमचा हा हायपोथॅलॅमस हे आपण कवर करणार आहोत. हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लँड, पिनाइल ग्लँड, थायरॉइड ग्लँड, ठीक आहे, थायमस ग्लँड. त्यानंतर स्टमकमध्ये काय आपले काही लोकल हॉर्मोन्स आहेत जे आपण बघणार आहोत. सिक्रेटिन असेल जे की आपल्या गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशनमध्ये ते काम करतील. ठीक आहे, त्यानंतर किडनी आहे, किडनीवरचे ग्लँड असतील, ओव्हरी आहे, टेस्टीज आहे. त्यानंतर हे सगळे काही बेसिक पॉईंट मी तुमचे कवर करणार आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये सगळ्यात मेनली आपण बघणार आहोत आपला सगळ्यात मेन जो पिट्युटरी ग्लँड आहे त्याचं खूप डिटेल फिजिओलॉजी आपण बघणार आहोत. बट आताच नाही, ज्या वेळेला मी ॲड्रेनल ग्लँड चालू करेल, तुमचे काही मिनरलोकॉर्टिकॉइड्स असतील, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि सेक्स हॉर्मोन्स, त्यावेळेला मात्र ते इतकं डिटेलमध्ये तुमचं घेतलं जाईल की तुम्हाला ते कुठल्याच टाईपच्या कन्फ्युजनमध्ये तुम्ही राहणार नाही. या लेक्चरमध्ये जे बेसिक पॉईंट होते हे फक्त लिहिण्यासाठी होते, तुमच्या नोट्ससाठी होते. अंडरस्टँडिंग काहीच नाही. ही अंडरस्टँडिंग तुमची नेक्स्ट क्लासपासून चालू होईल, जे आपण आपला फर्स्ट चॅप्टर जो आहे ते इथं स्टार्ट करणार आहोत. तो म्हणजे ओरल हायपोग्लायसेमिक एजंट, इन्सुलिन अँड इट्स प्रिपरेशन अँड ओरल हायपोग्लायसेमिक एजंट. हे 2 चॅप्टर आपण नेक्स्ट क्लासपासून स्टार्ट करू. आणि या पूर्ण सेक्शनला इतका चांगला आपण व्ह्यू दिलेला आहे की तुमचं बेसिक जे काही होते की किती हार्मोन्स असतील, काय असेल, हे सगळं मी क्लिअर केलेलं असेल. आणि नेक्स्ट क्लासपासून आपण इतक्या डिटेलमध्ये आपण इन्सुलिनचे मेकॅनिझम बघू, ग्लुकॅगोनची मेकॅनिझम बघू, सोमॅस्टोस्टॅटिनची मेकॅनिझम बघू, बायग्युनाइट्सची मेकॅनिझम बघू, DPP-4 इनिबिटरची बघू. हे सगळ्या कन्सेप्च्युअल आपण क्लिअर करू. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल. हा 2 क्लासमध्ये जो व्ह्यू दिलेला आहे जस्ट ओनली फॉर अंडरस्टँडिंग, नॉट फॉर टीचिंग. हे तुमच्या कोणत्याही कन्सेप्ट नाहीत, हे फक्त तुमचे लोकेशन्स समजावे, काही नवीन स्टुडंटला माहीत व्हावं म्हणून हे दिलेलं आहे. सो आय होप हे अंडरस्टँड झालेलं असेल. अँड बिफोर स्टार्टिंग ओरल हायपोग्लायसेमिक एजंट, इन्सुलिन अँड ओरल हायपोग्लायसेमिक एजंट, तुम्हाला त्या चॅप्टरबद्दल बेसिक माहीत पाहिजे. त्यासाठी तुम्ही थोडं बेसिककडे जा, ते पुस्तक रीड करा, ते चॅप्टर रीड करा, मग हे लेक्चर बघा. लेक्चर बघितल्यानंतर परत चॅप्टर रीड करा आणि नंतर नोट्स बनवा. तर हे तुमचं प्लॅनिंग असायला पाहिजे आणि याच प्लॅननी तुम्ही पुढे जायला पाहिजे. ठीक आहे, ओके. सो लेट्स स्टार्ट विथ अवर न्यू चॅप्टर in not this lecture, next lecture we will start. Okay, thank you so much.